विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नॅशनल ॲटॉमिक टाईमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्याचं लोकार्पण करण्यात आलं. नॅशनल ॲटॉमिक टाईमस्केल अचूक भारतीय प्रमाणवेळ दर्शवण्यासाठी तयार करण्यात आली असून तिची अचूकता 2.8 नॅनोसेकंद इतक्या फरकाची आहे. यामुळे भारतीय प्रमाणवेळ आता आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या बरोबर जुळणारी झाली आहे. आपल्या देशातील वस्तू आणि सेवांच्या मानकांची आपणच निश्चिती करायची आहे. तसंच या दशकामध्ये भारताच्या गुणवत्तेची मानकं आपल्याला अधिक उंचीवर नेऊन ठेवायची आहेत असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्याच्या वृत्तानंतर पुण्यातून आगामी 2 महिन्यात परराज्यात सहलीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपली सहल रद्द केली आहे किंवा लांबणीवर तरी टाकली आहे. यामध्ये प्रामुख्यानं केरळ, कर्नाटक, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी पुणे महसूल विभागाला आतापर्यंत 21 मोठी शीतकपाटं आणि बर्फाचे थर असणाऱ्या पेट्या मिळाल्या असून त्यामुळे विभागात लसीचे किमान 59 लाख डोस साठवता येतील अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली. त्यापैकी किमान 50% क्षमता नियमित लसींसाठी वापरली गेली तरी 25 लाख डोस निश्चितपणे उपयोगात आणता येतील असं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय जीएसटी कार्यालयानं सांगली जिल्ह्यातील 800 सेवा करदात्यांना सेवांची माहिती आणि कर भरणा यातील तफावतीमुळे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सरकारी ठेकेदार, मंगल कार्यालय चालक, खाद्यपदार्थ व्यावसायिक, शीतगृह चालक, कमिशन एजंट यांच्या नोटिसा दिलेल्यांमध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर इथं काल स्मशानाचं छत कोसळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता बळी पडलेल्यांची संख्या 25 झाली आहे. अन्य 13 जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.